आपण बघतो ही नाशिक मधील थेट दृश्य तुम्ही बघताय। एसआयटीची टीम दाखल झालेली आहे भोंदूबाबा अशोक खरातच्या निवासस्थानाबाहेरचे आपण हे दृश्य बघतोय। आपण पाहतोय आता भोंदू खरातचा पाय आणखीनच खोलात गेलेला आहे आणि त्याची पत्नी देखील फरार असल्याची माहिती समोर येते। थेट जाऊया आपण नाशिकमध्ये, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे माहिती देत आहेत। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिजित, एसआयटीची टीम ही नाशिकमध्ये दाखल झालेली आहे, काय अधिक माहिती? सगळ्यात मोठी प्राची, मी सगळ्यात आधी तुम्हाला ही दृश्य दाखवतो। एसआयटीची टीम आता नाशिकमधलं अशोक खरात याचं जे आलिशान बंगला आहे त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। कल्पना खरात यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात होती आणि त्यानंतर आता एसआयटीचं पथक महिला पोलिसांसह या ठिकाणी नाशिकच्या त्याच्या आलिशान बंगल्याबाहेर पोहोचलेलं आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय की या ठिकाणी आता एसआयटी पथकाकडून माहिती घेतली जाते अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात नेमक्या कुठे आहेत याचा सध्या या ठिकाणी चौकशी केली जाते। त्या खरात कुटुंबियांचे जे वॉचमन आहे त्यांच्याशी देखील एसआयटीच्या टीमने चौकशी केलेली होती, विचारपूस केलेली होती। मात्र या ठिकाणी खरात याच्या बंगल्याचं गेट बंद आहे, त्यामुळे आजूबाजूला या एसआयटी टीमकडून सध्या चौकशी केली जाते की नेमकं आतमध्ये या बंगल्यामध्ये कुणी आहे की नाही आहे, असेल तर कोण आहे, कल्पना खरात नेमक्या कुठे आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय, माग घेतला जातोय। आता एसआयटीच्या पथकाला या ठिकाणी हे त्याच्या बंगल्याचं गेट बंद आहे, त्यामुळे आता त्याच्या शेजारी राहणाऱ्या बंगल्यामध्ये आता एसआयटीची टीम गेलेली आहे आणि त्यांच्याकडून आता खरात कुटुंबियांविषयी माहिती घेण्याचं काम सध्या एसआयटीकडून सुरू करण्यात आलेलं आहे। कल्पना खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे, त्यामुळे कल्पना खरात नेमक्या कुठे आहे या सगळ्या संदर्भामध्ये सध्या माहिती घेण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। एसआयटीची टीम सध्या खरात याच्या बंगल्याच्या शेजारी जो बंगला आहे, जे कुटुंबीय राहतात त्यांच्या बंगल्यामध्ये गेलेलं आहे आणि या ठिकाणी नेमकं कुणी आहे की नाही, इथे कल्पना खरात किंवा ते कुटुंबीय नेमके कधीपर्यंत या ठिकाणी होते, या सगळ्या संदर्भामध्ये सध्या एसआयटीच्या टीमकडून चौकशी केली जाते। या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर महिला पोलीस देखील अधिकारी जे आहेत ते या सर्व टीममध्ये आहेत, कारण कल्पना खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना त्यांच्या अटकेची कारवाई जी आहे ती होण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच कल्पना खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 2 पथकं या ठिकाणी कल्पना खरात यांना शोध घेण्यासाठी, त्यांना अटक करण्यासाठी रवाना झालेली होती। त्यापैकी एक पथक आता नाशिकला त्यांचं जे गोविंदनगर परिसरामधला घर आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। मात्र या ठिकाणी एसआयटीच्या पथकाला देखील कोणतीही माहिती सध्या या ठिकाणी मिळत नाहीये आणि त्यामुळेच आता शेजाऱ्यांकडून देखील या सगळ्या संदर्भामध्ये एसआयटी टीमकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे। आपण जर बघितलं तर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये कल्पना खरात यांच्या आणि त्यानंतर मग कल्पना खरात यांच्या अटकेची शक्यता आम्ही चौकशी करायला आलोय, तुम्ही बाजूला व्हा। आपण बघतोय एसआयटीच्या महिला अधिकारी आहेत की ज्या सध्या या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आलेल्या आहेत, की ज्या खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेलं हे पथक आहे। मात्र या सगळ्या अशोक खरात याच्या बंगल्याचं गेट बंद आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना, एसआयटीच्या टीमला देखील आतमध्ये त्या ठिकाणी जाता आलेलं नाही आणि त्यामुळेच आता शेजारच्या बंगल्यातून आता हे पथक जे आहे ते अशोक खरात याच्या बंगल्यामध्ये शिरलेलं आहे। या दृश्यांमध्ये बघा, अगदी या शेजारच्या बंगल्यातून आता एसआयटीचं पथक थेट भिंतीवरून या ठिकाणी अशोक खरात याच्या बंगल्यामध्ये दाखल झालेला आहे आणि आता ते आत जाण्याचा प्रयत्न करतात। अशोक खरात याच्या बंगल्यामध्ये, घरामध्ये आत जाण्याचा प्रयत्न सध्या एसआयटी पथकाकडून केला जातोय। ही थेट आणि दृश्य आहेत की एसआयटी पथकामध्ये महिला अधिकारी आहेत, त्यासोबतच आपण जर बघितलं तर एकूण
या ठिकाणी आता सर्च मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पोलीस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. एसआयटीची टीम आतमध्ये जाण्याचा प्रयत्न सध्या करते. जे मेन गेट आहे या बंगल्याचं ते पूर्णपणे लॉक होतं, त्यामुळे एसआयटीच्या टीमला आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता आणि त्यामुळे अशोक खरात याच्या शेजारी जो बंगला आहे त्या बंगल्यातून या ठिकाणी आता एसआयटीची टीम आतमध्ये खरातच्या बंगल्यामध्ये शिरलेली आहे आणि आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न एसआयटीच्या टीमकडून केला जातोय. सध्या खरात याच्या दरवाजावर एसआयटी टीमचे अधिकारी पोहोचलेले आहेत, मात्र अद्यापही ते दरवाजा त्या ठिकाणी वाजवतायत, मात्र अद्यापही कुणी दरवाजा उघडलेला नाही आणि त्यामुळे आतमध्ये कुणी आहे की नाही या सगळ्या संदर्भामध्ये सध्या एसआयटीच्या टीमकडून सध्या पाहणी केली जाते. समोर दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर पुण्याच्या एका तक्रारदाराने जी तक्रार दिलेली होती अशोक खरात याच्या विरोधामध्ये फसवणुकीची, की आलिशान गाडी अशोक खरात याने त्याच्याकडून घेतलेली होती, ती आलिशान गाडी देखील आपल्याला या बंगल्याच्या आवारामध्ये उभी असल्याचं सध्या बघायला मिळतंय. मात्र या बंगल्यामध्ये कुणी आहे की नाही याबाबत त्यांचे एक वॉचमन देखील काहीही सांगायला तयार नव्हते. त्यांना देखील याबाबत कोणतीही माहिती नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती. आणि त्यानंतर आता एसआयटीचं पथक थेट शेजारच्या बंगल्यातून आता या ठिकाणी आतमध्ये अशोक खरात यांच्या बंगल्यामध्ये आतमध्ये शिरलेलं आहे आणि पथकाकडून आता या ठिकाणी नेमकं आतमध्ये घरामध्ये कुणी आहे की नाही याचा शोध घेतला जातोय. हे बघा या दृश्यांमध्ये आपण एसआयटीचे जे अधिकारी आहे, एसआयटीची जी टीम आहे ती एका बाजूला त्याच्या बंगल्याच्या बाहेर जे गेट आहे त्या गेटमध्ये येऊन थांबलेली आहे, तर दुसरी जे टीम होती ती शेजारच्या बंगल्यातून अशोक खरात याच्या बंगल्यामध्ये आतमध्ये शिरलेली आहे. आणि आता हे महिला अधिकारी देखील या ठिकाणी खरातच्या बंगल्यामध्ये आतमध्ये जाण्याचा सध्या प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. अशोक खरात याला अटक केल्यानंतर खरं तर एसआयटीच्या टीमने या ठिकाणी देखील वेळोवेळी येऊन झाडाझडती घेतलेली होती, मात्र त्यानंतर आता या बंगल्यामध्ये या घरामध्ये अशोक खरात किंवा त्याची पत्नी किंवा त्याचे कुटुंबीय आहेत का याविषयी नेमकी माहिती जी आहे ती एसआयटी टीमला देखील मिळू शकलेली नाही आणि त्यामुळेच एसआयटीची टीम आता आतमध्ये जाण्याचा आणि घरामध्ये कुणी आहे की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. कल्पना खरात यांना अटक करण्याची शक्यता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता थेट एसआयटीची टीम कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी दाखल झालेली आहे. आतमध्ये जी टीम गेलेली होती त्या टीमने गेट उघडलेलं आहे आणि आता एसआयटीची टीमचे महिला अधिकारी ज्या आहेत त्या देखील आतमध्ये आता गेलेल्या आहेत. मात्र जी दुसरी टीम आतमध्ये गेलेली आहे ती अजूनही घराच्या दरवाजाच्या बाहेरच आहे. आतमध्ये कुणी आहे की नाही या सगळ्या संदर्भामध्ये सध्या या टीमकडून शोध घेतला जातोय, तपासणी केली जाते. एक लाईट जो आहे आतमध्ये तो लाईट खरं तर त्या ठिकाणी आपल्याला बंद आणि सुरू होत असल्याचं दिसतंय, त्यामुळे नेमकं घरात कुणी आहे का की कुणी त्या ठिकाणी लपून बसलंय हे देखील आता एसआयटीच्या टीमकडून या ठिकाणी तपासलं जाणार आहे, चौकशी केली जाणार आहे. अशोक खरात याचा हा आलिशान असा बंगला नाशिकच्या गोविंदनगर भागामध्ये आणि याच बंगल्यामध्ये अमावस्या किंवा पौर्णिमेच्या वेळी अनेक त्याचे जे भक्त होते ते या ठिकाणी यायचे. अक्षरशः या सगळ्या परिसरामध्ये आलिशान गाड्यांच्या रांगाच रांगा लागायच्या अशी माहिती या भागातल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली होती. आणि आता त्याच अशोक खरात याच्या बंगल्यामध्ये थेट एसआयटीची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. मात्र एसआयटीची टीम अद्यापही बाहेर आहे, आतमध्ये कुणी आहे की नाही याचा सध्या तपास आणि शोध घेतला जातोय. एक लाईट आतमध्ये सुरू त्या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघितलं तर तो चालू बंद होत होता, त्यामुळे आतमध्ये नेमकं कुणी आहे का याचा सध्या एसआयटीच्या टीम कडून शोध घेतला जातोय. एसआयटीची धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच